राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या वाढते, त्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असा सज्जड दम अजित पवार यांनी भरलाय। जशास तसं उत्तर देण्याची धमक आणि ताकद आम्हा लोकांच्या मध्ये आहे। तशा प्रकारची शिकवण आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला दिलेली आहे। उगीचच महापुरुषांचे अपमान करणं, महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणं, वाचाळवीरांची संख्या त्या ठिकाणी वाढवलं, हे आमच्या रक्तामध्ये नाही। आम्ही तसं कधी करणार नाही। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपालिकेत 12 पैकी तब्बल 8 काँग्रेस नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 12 नगरसेवकांपैकी आज 8 नगरसेवकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि माझ्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। मंत्रिमंडळ विस्तार केला तर आमदारांमध्ये असंतोष उफाळून येईल म्हणून विस्तार होत नाही, या खडसेंच्या टीकेला रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले। स्वतःचा टीआरपी वाढावा म्हणून अशी वक्तव्य करत असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावलाय। महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबरचा कसा होईल, अव्वल दर्जाचं स्थान कसं प्राप्त होईल त्यासाठी काम करतात। त्यामुळे विरोधाला विरोध, कुठेतरी स्वतःचा टीआरपी वाढला पाहिजे म्हणून काही मंडळी अशी वक्तव्य करत असतात। त्यातलंच एक वक्तव्य असावं असं मला वाटतं। भारत जोडो यात्रेचा आज समारोप होणार आहे। मल्लिकार्जुन खरगे आज काँग्रेस पक्ष कार्यालयात झेंडा फडकावून यात्रेचा समारोप करणार आहेत। यावेळी अनेक काँग्रेस नेते उपस्थित असतील। पुण्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार आहे। दिव्यांगांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय। त्यामुळे दिव्यांगांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे। राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारकडून केवळ आश्वासनं दिली जातात, मात्र मागण्या पूर्ण होत नसल्यानं अंगणवाडी सेविकांनी संपाची हाक दिली आहे। माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेनं जामिनासह काही कागदपत्रांची मागणी केली होती। या प्रकरणी विशेष एनआयए कोर्टात दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबादच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। सामान्यांचा नाश्ता महाग झाला असून पोह्यांच्या दरात वाढ झालेली आहे। घाऊक बाजारात पोह्यांच्या क्विंटलच्या दरात 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे। कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे ही दरवाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे। भारतात गव्हाच्या पिठाची किमती देखील वाढत चाललेल्या पाहायला मिळतात। भारतात गेल्या एका वर्षामध्ये पिठाची किंमत 40% वाढलेली आहे। सुटं पीठ 38 रुपये प्रति किलो रुपयानं विकलं जातंय, तर पॅकेजिंग मधील पीठ 45 ते 55 रुपये प्रति किलो इतकं आहे। राज्यात पडलेल्या थंडीमुळे कांदा उत्पादनाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळे वाशीच्या एपीएमसी घाऊक बाजारात नवीन कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। एपीएमसी बाजारात कांदा 9 ते 15 रुपये किलोनं विकला जातोय। सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत, कारण राज्यात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सोयाबीनच्या दरात जवळपास 2000 रुपयांची घसरण झाली आहे। सध्या सोयाबीनला बाजारात 3 ते 4000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील शीख संत बेंडोजी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न झाला। भव्य शोभायात्रा आणि दहीहंडीच्या कार्यक्रमाला लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती। महाराजाच्या आशीर्वादाने इथे हायवे गेलात, समृद्धी मार्ग सुद्धा या बेंडोजी महाराजाच्या बाजून समृद्धी मार्ग गेला आणि उद्याच्या भविष्यात बुलेट ट्रेन सुद्धा जाणार। हे सुद्धा महाराजाच्या आशीर्वादाने या परिसराचा ज्या पद्धतीने शेगावचा विकास झाला, ज्या पद्धतीने शिर्डीचा विकास झाला, याच पद्धतीने भविष्यात मोठ्या पद्धतीने बेंडोजी महाराजा या परिसराच्या मुळे महाराजाच्या आशीर्वाद या परिसरात सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही।
आसामची राजधानी गुवाहाटी इथे फूड फेस्टिवल सुरू आहे। या फेस्टिवलमध्ये ईशान्येकडील खाद्य संस्कृतीची ओळख पर्यटकांना करून देण्यात येते। इथे ईशान्येच्या राज्यातील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद मोठ्या संख्येने आलेले पर्यटक घेत आहेत। मध्य प्रदेशमधल्या उज्जैन इथल्या महाकाल मंदिरात आता निर्माल्यापासून गॅस बनणार आहे। निर्माल्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प काही दिवसांपूर्वीच सुरू झालाय। यामुळे निर्माल्याच्या प्रश्नावर मोठा तोडगा निघालाय। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेली आहे। इथले रस्ते, घरं, झाडांवर बर्फ साचले। प्रशासनाकडून रस्त्यावर साचलेलं बर्फ सध्या हटवण्याचं काम सुरू आहे। उत्तर काशीमधील गंगोत्री, यमुनोत्री, हर्षिल, राडी, मुखवा आणि खरसाळी या भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। या बर्फवृष्टीमुळे गया, गंगोत्री, यमुनोत्री हा महामार्ग बंद करण्यात आलाय। या बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे।